मेहकर पंचायत समिती अंतर्गत डोणगाव केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुला-मुलींची केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 16 जानेवारीला आयोजित करण्यात आली होती। चिमुकल्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, प्रतिभा, कौशल्याला वाव मिळावा आणि त्यातून नेतृत्व गुण, खिलाडू वृत्ती, शारीरिक मानसिक स्वास्थ्य विकसित व्हावे या उद्देशाने गटसाधन केंद्र मेहकरचे गटसमन्वयक विस्तार अधिकारी तथा केंद्र प्रमुख प्रमोद रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोणगाव येथील जीवन विकास कॉलेजच्या प्रांगणावर या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रमोद रायमुलकर, प्रमुख अतिथी म्हणून जीवन विकास कॉन्व्हेंटचे संस्थापक डॉक्टर संजय धाडकर, प्राचार्य भुयार, पत्रकार गजानन नरवाडे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर गरड, केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी आणि क्रीडापटू, विद्यार्थी तसेच पालक हजर होते। या स्पर्धा 2 गटात खेळविल्या गेल्या। इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक गट आणि इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक गटात मुला-मुलींचे कबड्डी, खो-खो, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे तसेच रिले अशा वैयक्तिक आणि सामूहिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत दिवसभर चाललेल्या स्पर्धेदरम्यान बालखेळाडूंनी कौशल्य, चपळाई, समन्वय, सांघिक खेळाचे जोरदार प्रदर्शन करून सर्वांची मनं जिंकली। क्रीडा प्रशिक्षक, वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापकांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले। विजयी संघांना तसेच खेळाडूंना किसान अर्बन सोसायटी डोणगाव यांच्या सौजन्यानं उत्तेजनार्थ स्मृतिचिन्ह आणि मेडल मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र अंभोरे, प्रास्ताविक राहुल डोंगरदिवे आणि आभार प्रदर्शन किरण डोंगरदिवे यांनी केले। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।